विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुकीची उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून या निवडणुकीमध्ये तब्बल 9 उमेदवारांनी 14 उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। महायुती आणि अपक्ष उमेदवारांच्या हालचालींमुळे या निवडणुकीकडे राज्याचं लक्ष लागलं असून आता छाननी आणि उमेदवारी माघारीच्या टप्प्यात कोणते राजकीय समीकरण घडतं याची उत्सुकता वाढली आहे। जिल्हाधिकारी निवडणूक निर्णय अधिकारी आयुष प्रसाद यांनी पत्रकार परिषदेमध्ये माहिती देताना सांगितलं की उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत 9 उमेदवारांचे एकूण 14 अर्ज प्राप्त झालेत। या अर्जांची 2 जूनला सकाळी 11 वाजता छाननी होणार होती। 4 जूनला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असेल। जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेला सहनिवडणूक निर्णय अधिकारी रोहित कुमार राजपूत, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर मधुमती सरदेसाई, त्याचबरोबर प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी डॉक्टर जयकुमार आढे उपस्थित होते। या प्रतिष्ठेच्या निवडणुकीसाठी 18 जून 2026ला सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होणार असून 22 जूनला मतमोजणी करण्यात येणार आहे। विशेष म्हणजे या निवडणुकीत मतदान मतप्रक्रियेद्वारे आणि प्राधान्यक्रम पद्धतीनं होणार असल्यानं प्रत्येक मताचं महत्त्व वाढलंय। निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि निष्पक्ष पार पाडण्यासाठी मिलिंद शंभरकर यांचे निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून ते संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवणार आहेत। नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघामध्ये एकूण 622 मतदार असून याच मतदारांच्या मतदानावर विधान परिषदेच्या जागेचं भवितव्य अवलंबून आहे। मतदारांना प्राधान्यक्रमानुसार मतदान करावं लागणार असल्यानं प्रशासनाकडून प्रशिक्षणावर विशेष भर देण्यात आलाय। राजकीय चर्चांना उधाण महायुतीतील जागा वाटप, उमेदवारी अर्जांमधील चुरस आणि अपक्ष उमेदवारांच्या हालचालींमुळे नाशिकची ही निवडणूक राज्यातील सर्वाधिक चर्चेच्या निवडणुकांपैकी एक ठरत आहे। आता 2 जून छाननीनंतर आणि 4 जूनच्या माघारीनंतर नेमके किती उमेदवार रिंगणात राहतात याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक।